हाय ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. आता तुम्ही एक काम करा, मी जेव्हा कार्ड शफलिंग करत असताना तुमचं पूर्ण लक्ष या कार्ड्सवरती आणि माझ्या हातावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे काय होतं, तुमची एनर्जी एक्सचेंज होते आणि तुम्हाला प्रत्येक रीडिंग रेझोनेट होण्यात खूप मदत होते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची एनर्जी चॅनलशी कनेक्ट करा. येणाऱ्या प्रत्येक रीडिंग तुम्हाला रेझोनेट होण्यात खूप मदत होईल. तर युनिवर्स मला सांगा, मीन राशीसाठी, जो कोणी मीन राशीचा व्यक्ती हा व्हिडिओ बघतोय त्याची ऊर्जा काय राहणार येणाऱ्या 72 तासांच्या आत. प्लीज मला गाईड करा, सांगा. मीन राशी, मीन राशीच्या व्यक्तींसाठी पुढील 72 तास हे एका मोठ्या मानसिक विश्रांतीचे, आंतरिक ताकदीचे आणि नवीन रणनीती आखण्याचे, रेस, स्ट्रॅटेजी अँड पॉवर शिफ्ट संकेत देत आहेत. गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्याची धावपळ, मानसिक गोंधळ किंवा विनाकारण संघर्ष सुरू होता, त्याला थांबवून आता परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येण्यास सुरुवात होईल. शांततेत दडलेली ताकद, सध्या तुमच्या ऊर्जेमध्ये एक शांत पण अत्यंत शक्तिशाली प्रवाह सुरू आहे. तुम्ही जगासमोर कदाचित शांत असाल, परंतु तुमच्या मनात भविष्यातील विजयाची एक मोठी योजना तयार होत आहे. परिस्थितीवर ताबा, विश्वाची ऊर्जा तुम्हाला एक राजा किंवा प्रशासकासारखी ऑथॉरिटेटिव्ह एनर्जी, खंबीर मानसिक स्थिती देत आहे. आतापर्यंत परिस्थिती किंवा इतर लोक तुमच्यावर नियंत्रण ठेवत होते, पण पुढील दिवसात तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः खंबीरपणे घेणार, स्वतःच्या हातात निर्णय घेणार. तुम्ही करिअर, नोकरी आणि पैशाचे नियोजनमध्ये, कार्यक्षेत्रात पुढील 3 दिवसात प्रचंड वेगाने धावपळ करण्याचे नसून अत्यंत हुशारीने आणि डोकं शांत ठेवून पावले टाकण्याचे आहेत. अडकलेली कामे मार्गी लागणार. बऱ्याच काळापासून रखडलेले सरकारी कामं, कागदपत्रांची अडचण किंवा रखडलेला एखादा प्रकल्प या 72 तासात अचानक पुढे सरकेल. नियमांचे काटेकोर पालन केल्याने तुम्हाला मोठा फायदा होईल. नवीन योजना आणि रणनीती, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा, नोकरी बदलण्याचा किंवा नवीन ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पुढील 3 दिवसात केवळ नियोजन करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. घाईघाईने कृती करण्याऐवजी सर्व बाजू तपासून पहा. अधिकार आणि मान सन्मान, कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमचे व्यवस्थापन कौशल्य, मॅनेजमेंट स्किल पाहून वरिष्ठ आणि सहकारी तुमचे प्रभावित होतील. तुमची एखादी मोठी चिंता किंवा जबाबदारीचे ओझे हलके होण्याचा मार्ग तुम्हाला सापडणार आहे. लव्ह लाईफ, नातेसंबंध, कौटुंबिक वातावरण, भावनिक पातळीवर ही ऊर्जा अत्यंत व्यावहारिक, शिस्तबद्ध आणि स्थैर्य देणारी ठरणार आहे. नात्यात शिस्त आणि स्पष्टता, जर तुमच्या नात्यात खूप दिवसापासून गोंधळ किंवा भावनिक अस्थिरता होती तर ती आता संपेल. तुम्ही आणि तुमचे जोडीदार एकमेकांशी अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक भाषेत संवाद साधाल. नात्यातील बालिशपणा संपूर्ण एक प्रगल्भता येईल. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन, कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ किंवा पुरुष व्यक्तीकडून, उदाहरणार्थ वडील किंवा थोरले बंधू, तुम्हाला अत्यंत मोलाचा सल्ला किंवा मदत मिळेल त्यांच्याकडून. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे तुमच्या मनातील एक मोठी चिंता, भीती दूर होईल. विश्रांती आणि कौटुंबिक वेळ, बऱ्याच काळापासून तुम्हाला कुटुंबासोबत शांतपणे बसून जुन्या विषयांवर चर्चा करण्याची आणि घरगुती वातावरण सुधारण्याची संधी मिळेल.
आता तुमची मानसिक स्थिती आणि आंतरिक चेतना काय सांगते? सायकिक माइंड अँड इंट्युशन. तुमच्या मनाच्या आत सध्या एक अत्यंत शांत, आध्यात्मिक आणि विचारमूर्ती ऊर्जा कार्यरत आहे. मानसिक शांततेचा उदय. गेल्या काही दिवसापासून डोक्यात चाललेली विचारांची चक्र आता शांत होतील. एका जागी बसून शांतपणे विचार करण्याची आणि स्वतःला रिचार्ज करण्याची ही वेळ आलेली आहे. दूरदृष्टी, विजनरी थिंकिंग. पुढील 72 तासात तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल, करिअरबद्दल अतिशय स्पष्ट दूरदृष्टी मिळेल. काम करायचे आहे आणि काय नाही याबद्दल मनाची दुविधा पूर्णपणे नष्ट होईल. आध्यात्मिक ओढा वाढेल. तुमचं मन ध्यान, संत संगीत किंवा अध्यात्माकडे ओढू शकते. यामुळे तुमची आंतरिक ऊर्जा अधिक शुद्ध आणि शक्तिशाली बनेल. शारीरिक आरोग्य आणि शारीरिक ऊर्जा. हेल्थ, रिकव्हरी अँड एनर्जी रिस्टोरेशन. तुमचे शरीर सध्या एक अत्यंत महत्त्वाच्या रिकव्हरी किंवा विश्रांतीच्या टप्प्यातून जात आहे. थकवा दूर होणार. बऱ्याच दिवसापासून शरीरात जाणवणारा आळस, थकवा किंवा मानसिक तणावामुळे होणारी डोकेदुखी आता कमी होईल. सावधगिरी काय करा. हा काळ शरीराला विश्रांती देण्याचा आहे. जास्त शारीरिक धावपळ करणे किंवा स्वतःला ओव्हर स्ट्रेस करणे टाळा. पाठीचा कणा, मान किंवा डोळ्यांना थोडा आराम द्या. अत्यंत सूक्ष्म धोके आणि सावधगिरीचे संकेत. क्रिटिकल मायक्रो वॉर्निंग साईन. पुढील 72 तासात मीन राशीच्या व्यक्तींनी या 2 मुख्य नकारात्मक बाजूंपासून अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. अतिव्यवहारी किंवा कठोर होणे. बिंग कोल्ड अँड रिजिड. परिस्थितीवर ताबा मिळवण्याच्या नादात किंवा शिस्त पाळण्याच्या नादात तुम्ही समोरच्या व्यक्तीशी अतिशय कठोरपणे किंवा भावनाशून्यपणे कोल्ड बिहेवियर वागू शकता. तुमचे शब्द कोणाला तरी हुकुमशाहीसारखे वाटू शकतात. त्यामुळे बोलताना जरा नम्रता ठेवा. तोंडात साखर ठेवा. कृती करण्यात उशीर. प्रोक्रॅस्टिनेशन थ्रू ओव्हर प्लॅनिंग. तुम्ही योजना खूप सुंदर आखाल, विचारही खूप चांगला कराल, पण केवळ विचार करत बसल्यामुळे कृती करायला उशीर होऊ शकतो. नियोजन पूर्ण झाल्यावर योग्य वेळी पाऊल उचलण्यासाठी घाबरू नका. अतिविश्वासू वृत्ती टाळा. कोणावरही तुमच्या सरळपणाचा आणि शांत स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. स्वतःच्या नियमांवर ठाम राहा आणि कोणालाही तुमच्या मर्यादा ओलांडू देऊ नका. आत्मिक संदेश आणि दैवी आशीर्वाद काय सांगताय? मीन राशीच्या लोकांसाठी या क्षणाचा विश्वाचा सर्वात मोठा संदेशाचा आहे की शांत राहणे म्हणजे कमकुवत असणे नव्हे. तुमची खरी ताकद तुमच्या संयमात आणि बुद्धीच्या चातुर्यात दडलेली आहे. आता घाई गडबड न करता स्वतःचे साम्राज्य खंबीरपणे उभे करण्यासाठी योग्य रणनीती आखण्याची वेळ आली आहे. निसर्ग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या 3 दिवसात स्वतःच्या आंतरिक शांततेचा आणि अनुभवाचा ढाल म्हणून वापर करा. विजय तुमचाच आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या मनातील विचार आणि अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मीन राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढील नवीन प्रत्येक अपडेटसाठी सखोल राशी भविष्य सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय.